हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि जो कालचा ब्लॉग आहे त्याला मी इथे कंटिन्यू करते. ब्लॉग्सना एडिटिंग करायला थोडासा उशीर झालेला आहे, तर हा रविवारचा ब्लॉग आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करते. तर पूर्ण ब्लॉग पहा, कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण बेळगावच्या आता स्नेहाच्या घरी जाणार आहोत आणि तिथे मग सगळं आम्हाला कुठे अरेंजमेंट करून दिलेली आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तिची हळदी, त्यानंतर मग संध्याकाळचा संगीतचा कार्यक्रम, सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत. एकूण आम्ही ना आता 20-22 जणं तरी आहोत आणि सगळे एकत्र राहणार आहोत. खूप छान वाटणार आहे. चला मग ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर सबस्क्राईब करा. तर इथे पाहू शकता, आता आम्ही सगळे गावाहून आलो ना, तर मामा मामी वगैरे आहेत ना, ते पण दुसऱ्या ट्रेनने आलेले आहेत. रेश्मासुद्धा त्यांच्याबरोबर दुसऱ्या ट्रेनमध्ये होती. वाव, एकदम मामी आता एकदम आणि नवीन नवरा नवरीची जोडी पहा इथे. 1 महिना कंप्लीट झाला आज. चला 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 1 मंथ ॲनिव्हर्सरी. आणि खरंच बेळगाव स्टेशन जे आहे ना, ते एवढं छान बनवलेलं आहे. खूप छान डेव्हलपमेंट झालेली आहे तिथे. आणि स्मार्ट सिटी म्हणून जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ना, ते खूप छान वाटत होतं. तर इथून ना आम्ही निघत होतो तेव्हा मी आपला फ्लॅग पाहिला, त्याला सलाम केला आणि मग पुढे आमची गाडी निघाली. तर इथून ना आम्ही म्हणजे भाऊजींनी आमच्या गाडी केलेली होती. पूर्ण सगळेजण एकत्र आम्ही रूमवरती जाणार आहोत, जिथे आमची राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि आजूबाजूला जेव्हा पाहत होती ना, खूप छान मस्त वाटत होतं, कारण खूप छान घरं वगैरे जी आहेत ती म्हणा, रस्ते खूप मस्त होते. आणि इथे पाहू शकता बस पूर्ण भरलेली आहे. आम्ही सगळे एकत्र चाललेलो आहोत ना, तर गप्पा गोष्टी तरी होतात आणि काही खूप गोष्टी कॉमेडी होते वगैरे चालूच असतं. तर हे सगळं एन्जॉय करत करत आणि नवीन शहराचा आनंद घेत आम्ही चाललेलो. आणि हो, बेळगावमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे. याआधी बेळगाव स्टेशनमध्ये मी उतरलेली, जेव्हा हुबळीसाठी आमची गाडी जाते ना, तर बेळगावला थांबते, त्यावेळेला भरपूर वेळा मी उतरलेली आहे, पण स्टेशनच्या बाहेर कधी आलो नव्हतो. बट ही फर्स्ट अपॉर्च्युनिटी आहे, पाहायला मिळाली. त्यानंतर इथे ना खूप मस्त असं किल्ल्यासारखं केलेलं होतं, ते पण पाहून खूप मस्त वाटलं. तर नवीन शहर बघत बघत ना कधी येऊन आम्ही पोचलो नाही ते कळलंच नाही. आणि हो, स्टेशनपासून जास्त लांब नव्हतं, अगदी 10-12 मिनटं अंतरावरच होतं. आधी आम्ही त्यांच्या म्हणजे स्नेहाच्या सासरी गेलो, तिथे त्यांच्याशी भेटलो, त्यानंतर मग तिथून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आता इथून ना आम्ही सगळे आंघोळी वगैरे करून रेडी होऊ आणि त्यानंतर जाऊ. तर रूम तुम्ही पाहिला किती सुंदर आणि मस्त आहे. तर अशा प्रकारे इथून एंट्री आहे. मस्त पुढे मागे भरपूर जागा होती. आणि ना इथे त्यांचं हँडलूमचं म्हणजे जे कारखाना आहे ना साडी बनवण्याचा, तो आहे. आणि इथे ना रेशीमच्या साड्या बनवल्या जातात. खूप मस्त वाटलं आणि मला खूप अट्रॅक्शन वाटलं, म्हणून मी दार खोलून आज सरळ गेले बघायला. तर इथे ना त्यांचं साडीचं हँडलूम पूर्ण कारखाना आहे हा. आणि इथे पाहू शकता साडी बनवली. आणि मी आणि नम्रता आल्यानंतर ना मग बाकी एक जण सगळेच आले आणि सगळ्यांनी पाहिल्या साड्या, कशा प्रकारे ना साडी बनते आणि कशा प्रकारे त्याचे जे ताग असतात ना ते सगळे वर लावलेले आहेत, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन करून कशा प्रकारे खाली त्यांना मग मशीनपर्यंत सोडलं जातं. मग एका मशीनमधून पूर्ण साडी रेडी होत होत कशी येते ते सगळं व्यवस्थित नाही ते पाहिलं. फक्त एवढंच की ना मशीन्स बंद होते, कारण आज कारखाना बंद होता, घरी कार्यक्रम आहे यासाठी त्यांनी बंद ठेवलेलं. पण साडीचे डिझाईन तुम्ही पाहू शकता, एवढं सुंदर होतं ना, मस्त एकदम खूप छान होतं. आणि नवीन साड्या अशा प्रकारे ना आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप महाग मिळतात, कारण त्याच्यामध्ये प्युअर रेशीम असते. आणि ते तुम्ही पाहू शकता जे धागे आहेत ना सगळे रेशीमचे आहेत. आणि इथून तयार होऊन ना ते मागच्या साईडला जाऊन मग डिझाईनमध्ये असे बाहेर पडतात. तर खूप मस्त होतं. तर आम्ही ते सगळं पाहिलं. त्यानंतर आता बाहेर आलो तर इथे ना विहीर होती आणि त्याला मोटर कनेक्ट केलेला होता, म्हणून पुरुषांनी बाहेरच आंघोळ्या केल्या. हॅलो, गुड मॉर्निंग. चला आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि इथे पहा अजून सगळ्यांच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत, तयार होत आहेत. दर्शनने मस्त एकदम येल्लो घातलेला आहे हळदीसाठी. चला ते बाहेर पण आहेत आमचे जेंट्स मंडळी, तयार होऊन उभे आहेत सगळे. सगळ्यांची टी पार्टी चालू आहे. चला आता आम्ही सगळे चाललेलो आहोत इथून नवरदेवाच्या घरी. तिथून मग पुढे हॉलला
हा येते. इथे गाडी आहे ना, त्या गाडीतून आम्ही चाललो. चला, मस्त बेळगाव फिरायचं आहे आज. हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, छान एकदम. नवरी पण आलेली आहे आमची. तर जोपर्यंत आम्ही सगळं येऊन पोचलो ना, तोपर्यंत नवरा नवरीला बसवून हळद वगैरे लावून झालेलं. त्यांच्या आंघोळ्यासुद्धा झालेल्या होत्या आणि आता त्या नवबळ केलेलं इथे. आणि त्यांच्याबरोबरच ना, त्यांच्याच घरातली 2 मुलं आहेत ना, त्यांचं आज म्हणजे मुंजी पण आहेत. यासाठी त्यांचंसुद्धा इथे म्हणजे त्यांना पण हळद लावलेली. आणि ही आपली स्नेहा आहे, तिचा नवरा पवन आणि तिचा दीर आहे ना, त्याचं पण लग्न आहे. म्हणजे 2 जोडप्यांचं लग्न होणार आहे. आणि ही छोटी छोटी मुलं 2 आहेत ना, ह्यांचं आज म्हणजे मुंजी आहेत, उपनयन म्हणतात ना, ते आहे. तर भरपूर अशा बांगड्या स्नेहाने घातलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटत होती. म्हणजे आम्ही रेग्युलर जेव्हा पाहतो मुलांना आपल्या, तर त्यापेक्षा आज जे सजलेली आहे ती किंवा हळद लागलेली आहे ते पाहून ना खूप छान आणि मस्त वाटत होतं. मग मी गेल्यानंतर लगेच अशा तर कल्पना आत्या होत्या तिकडे, आणि मी गेल्यानंतर मग तिचे केस वगैरे जे पुसायचे होते केले. कारण भरपूर तिचे केस पण लांब आहेत आणि पूर्ण ओले झाले होते आणि उगाच मग सर्दी वगैरे होऊ नको म्हणून ताबडतोब सगळे पुसून घेतले. त्यानंतर ना त्यांना इथे पिवळ्या रंगाच्या साड्यासुद्धा दिलेल्या आहेत. आणि या बच्चे छोटे आहेत ना, त्या दोघांचंसुद्धा इथे ओवाळणी करून घेतली. म्हणजे औक्षण आहे ना ते केलं. आणि सगळेजण तुम्ही पाहताय एवढं मस्त पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन पिंक बरोबर केलेलं ना, खूप सुंदर वाटत होतं. पाहूनच अगदी मस्त वाटलं की काहीतरी एक युनिक असं मला पाहायला मिळालं. त्यानंतर जेव्हा आंघोळीसाठी बसवतात त्यावेळेला जे 5 तांबे ठेवलेले असतात त्याच्या अराउंड जो धागा लावलेला असतो, मग तो ना अशा प्रकारे पूर्ण फोल्ड करून व्यवस्थित त्याच्यामध्ये एकही गाठ पडायला नको अशा पद्धतीने ना त्याला फोल्ड करतात. आणि नवऱ्याची बहीण असते ना किंवा आत्या असते, तिच्या गळ्यामध्ये तो घातला जातो. तर आता इथून आम्ही चाललेलो आहोत स्नेहाच्या घरी, म्हणजे आतमध्ये. आणि इथे जी पूजा आहे ना मांडायची असते, जिथे मटके वगैरे भरले जातात, ती पूजा इथे मांडली जाते. त्यानंतर पुढे पहा, हळद म्हणजे आहे ना दळायचं वगैरे असतं, त्यासाठी किती सुंदर असं सगळं केलेलं होतं. आणि ना हल्ली मी पाहिलेलं आमच्या गावी ना खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलेले असतात. आणि असं हळदी म्हणून तिथे लिहिलेलं, तर त्याच्यामध्ये ना हा तो याचा दांडा आलेला म्हणून मी त्याला सरकवलं, तर बघायला इतकं छान वाटलं ना ते. त्यानंतर आत गेले की त्यांचा देवारा होता आणि खरंच एक अट्रॅक्शन होतं घराचं. हे सुंदर वाटलं खूप देवारा पाहून. मग अशा वेळेला ना मला असं मोठी मोठी घरं पाहिली किंवा सुंदर असं डेकोरेटिव्ह घरं पाहिली ना खूप छान वाटतं, म्हणून मग मी पूर्ण घराचं शूट केलं. तर आता ना हळद लावून आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे आता आम्ही स्नेहाला साडी नेसवायची आहे, तयार करायचं आहे, त्यासाठी वर आलेलो आहोत. मी आहे आणि कल्पना आत्या आहे. नम्रता थोड्याच वेळात येणार आहे मेकअप करायला, कारण का एकच गाडी होती म्हणून आम्ही 24 झालो पुढे. त्यांना स्नेहाची तयारी चालू आहे, साडी नेसवली मी आणि आता आम्ही त्यांचं जरा घर पाहतो. सगळेजण बघा घर पाहायला वर खाली करत आहेत. तर स्नेहाच्या सासऱ्यांनी ना आम्हाला सोबतीला नेलं आणि त्यांनी मला आणि कल्पना अक्काला दोघांनाही पूर्ण घर त्यांचं दाखवलं. 3 मजली असं घर बांधलेलं आहे आणि एवढं सुंदर होतं ना की खूप मस्त वाटलं. घरातून सगळीकडे म्हणजे कसा पूर्ण एकदम उजेड येत होता आणि त्यांचे सुंदर बेडरूम्स कसे दोन्ही साईडला बनवलेले आणि मधल्याच जो पॅसेज आहे ना तिथे मग जाण्यासाठी स्टेअर्स केलेले. आणि आमच्या गावी ना जो घराचा मधला भाग जो असतो त्याला ना असं ओपन ठेवलेलं असतं. म्हणतात की सूर्याचे किरण ना आपल्या घरी डायरेक्ट यायला हवेत, यासाठी ओपन केलेले असतात. तसं आहे. आणि इथे ना घरी जे वयस्कर असतात त्यांना जाण्या येण्यासाठी घरात 3 मजली आहे म्हणून लिफ्ट पण केलेली होती. ते एक मला खूप छान वाटलं, कारण 3 माळे सारखे चढून उतरून जाणं येणं काही सोपं नसतं. आणि हे ना त्यांचं लॉन्ड्री आहे 3ऱ्या माळ्यावरती आणि तिथे पाहू शकता आतमध्ये सुद्धा इथे रूम केलेला आहे. तर आणि हे ना स्नेहाचे होणारे सासरे आहेत आणि ही तिची होणारी आता छोटी जाव आहे, म्हणजे जिचं आता तिच्या दिराचं लग्न पण यांच्याबरोबर होतं ना, तिची होणारी मिसेस. तर खूप सुंदर आहे ती सुद्धा दिसायला. तर इथून आम्ही पूर्ण पाहिलं ना की खूप मस्त वाटलं. आणि त्यांनी ना पूर्ण वरती माळ्यावरती सोलार पॅनल केलेलं आहे, ज्याच्याने ना गरम पाणी जे आहे गिझरचं पाणी, गरम पाणी प्युरिफाय व्हायचं सगळं ह्याच्यातूनच होतं. आणि त्यांनी सगळं दाखवलं. आणि 3ऱ्या माळ्यावरून तर ना बेळगाव म्हणजे मी लांबून असा पूर्ण बघू शकत होती. मला खूप छान वाटलं पाहून, म्हणून ना एक जेवढं मला जमत होतं मी दृश्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी टिपत होती.
तर आता स्नेहाला पहा इथे पिवळी साडी नेसवलेली आहे. तिचासुद्धा ब्लाऊज जो आहे पिंक कॉम्बिनेशनमध्येच आहे. खूप सुंदर आणि छान वाटत होती स्नेहा आज. आणि नम्रता आता ना तिची हेअरस्टाईल करते आणि हेअरस्टाईल पण ती नम्रताने केलेली ना तिच्यावरती खूप सूट झाली आणि तिचे केस पण ओले होते, त्यामुळे केस बांधता येत नव्हते, त्यामुळे असे मोकळे ठेवले आणि खूप सुंदर आणि मस्त वाटली. तर आमची स्नेहा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग इथे जेवणाचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये मस्त पुलाव राईस बनवलेला होता. भर उन्हामध्ये आम्ही सगळे मिळून आता ना जेवण वगैरे झाल्यानंतर चाललेलो आहोत इथलं मार्केट पाहायला. जे आज बेळगावचं मार्केट आपल्याला पाहायचं आहे. नम्रता वगैरे जाऊन आलेत, सांगितलं की खूप मोठं मार्केट आहे. म्हटलं चला आपण पण जाऊया. आणि कसे सगळे निघालेले आहेत. इथून सुरुवात झाली मार्केटची. मार्केटमध्ये ना फिरल्यानंतर बहुतेक वस्तूंचे रेट्स आम्ही विचारले केलं ना, तर आम्हाला एक एक्सपिरियन्स आला की खूपसे रेट जे आहेत ना ते मुंबईमध्ये जेवढे आहेत ना तेवढेच होते. त्याच्यामध्ये काही डिफरन्स नव्हता. भाज्या म्हणा किंवा मग कांदे म्हणा किंवा अदर जे काय पल्सेस वगैरे होते सगळंच. आणि तिथून मग आम्ही इथे आलेलो आहोत शॉपमध्ये, जिथे मस्तपैकी ना आम्ही घेतलेलं आहे एकदम छान लिंबू सरबत आणि त्याच्यामध्ये सोडा, म्हणजे लिंबू सोडा म्हणतात ना त्या प्रकारे. एवढा छान वाटला ना, खूप मस्त वाटलं सगळ्यांना पिऊन. तिथून पुढे आम्ही आलेलो आहोत आता पुन्हा जरा पाहायला. तर इथे फ्रूट्सचं जे घेऊन बसलेल्या नाही आता एवढ्या मस्त होत्या, बोलायला पण एवढ्या छान होत्या. आणि त्यांच्याकडे ना पायनॅपल्स होते आणि जे ना अगदी गावठी पायनॅपल असतात ना त्या प्रकारचे. म्हणजे मुंबईमध्ये ना हे पायनॅपल आपण कधी पाहू शकत नाही, असे एकदम बुटके असतात आणि त्यांचा कलरही खूप सुंदर असतो आणि खायला पण खूप चविष्ट आणि रसाळ असे असतात. तर ते आम्ही घ्यायला थांबलो. तर त्यांनी 50 रुपयाला एक काहीतरी सांगितलेलं. त्याच्यानंतर आम्ही 50लाच घेतले, त्यांनी काही कमी केलं नाही. पण त्यांना ना कापताच येत नव्हतं, तर मी त्यांना सांगितलं की कशा प्रकारे कापायचं आहे तुम्ही कापून द्या. आणि खरंच त्याने मस्त कट करून दिले आम्हाला. पण आम्ही इतका वेळ इथे घालवला बापरे, म्हणजे 2 अननस घेईपर्यंत आम्ही सगळ्या लेडीज इतकेच होतो. खूप आम्हाला हसू पण येत होतं की म्हणजे अननस कट करून घेईपर्यंत इतक्या वेळ आपण थांबलो. पण खरंच जेव्हा आम्ही अननस खाल्ला ना त्यावेळेला एवढं छान वाटलं नाही. म्हणजे एवढा रस असलेला अननस आपण मुंबईमध्ये कधी खाऊ शकत नाही किंवा मिळणारही नाही. आणि इथे ऊन आहे म्हणून पहा आम्हीसुद्धा डोक्यावरती पदर घेऊन चाललेले आहेत, कारण खरंच खूप ऊन होतं. पण एक आहे, ऊन असलं तरीसुद्धा वातावरणामध्ये ना असा गारवा होता, गरम होत नव्हतं. ते खूप छान वातावरण वाटलं तिथलं. आणि बेळगावचं वातावरण ओव्हरऑल खूप सुंदर आणि मस्त आहे. तर तिथून मग रेश्मानेसुद्धा थोडे फणसाचे गरे घेतले आणि मग सगळे मिळून आम्ही आता पुन्हा घराकडे आलेलो आहोत. सगळे संपेल म्हणून हावऱ्यासारखे तिकडेच खाऊन येत आहेत. चला तर आता इथून आम्ही ना चाललेलो आहोत. आमची ललिता मामी आहे ना त्यांच्या बहिणीच्या घरी, कारण त्या पण इथेच बेळगावमध्येच राहतात. आणि आता मामीने फोन केला होता की इथपर्यंत गेलेला आहात तर माझ्या बहिणीकडे जाऊन या. तर त्यांच्या बहिणीचे मिस्टर बघा इथे गाडी घेऊन आले आणि त्यांनी ही गाडी पण आणलेली आहे. तर आम्हाला ते ना आता घेऊन चाललेले आहेत. तर आम्ही जाऊन येतो आणि त्यांचं घर पण तुम्हाला दाखवते आणि ते त्यांच्या बहिणीला पण दाखवते. गार्डनचे काय ललिता मामी देखत शोनू आली का हे झाड करून बसतायला आहे या गुलाबवरून झाडाचे मामीची बहीण आमच्या मामी आता खुश होणार बहिणीला ब्लॉगमध्ये बघून. सगळ्यांसाठी चहा केला. हां फार्मिंगसाठी आता इथेच घर घ्यायचं आहे आम्हाला पण. हां येऊया ना, इथे घ्यायचं घर. चलो मुंबईला बाय बाय करूया, बेळगावमध्ये येऊया.
वाटतं हे घर अगदी. आता वर टॅरेस ह्याच्यावरती पण आहे, माळ्यावरती, म्हणजे 1+1 केलेलं ते पण बघायला जाते. गावची जी घरं असतात ना ते खूप छान मस्त मोठी असतात आणि अशा घरांमध्ये ना देवारा असा वेगळा केलेला असतो, ते पाहून खूप सुंदर वाटतं. आणि ह्यांचा सुद्धा देवारा इतका सुंदर होता की ताई मग आत गेली आणि तिने मग देवाला नमस्कार वगैरे पण केला. तर इथे आम्ही गावी आलो ना तर सगळ्यांची घरं पाहून आमचं असं मन एकदम खुश होऊन जातं, कारण प्रत्येकाची घरं एवढी सुंदर सुंदर असतात ना. हे पहा, इथे पण बेडरूम आहे, हे पहा, बाहेर एवढा मोठा हॉल, हा वरचा भाग आहे. वाव, हा पण मोठ्याच्या मोठा बेडरूम, छान मस्त एकदम. अच्छा, इथून वरती जायला स्टेअर्स आहेत. ओके, अच्छा, इथून टेरेस. तेवढं नको चढायला, टेरेस छान एकदम मस्त ना. आणि स्टेअर्स पण एवढे सुंदर केलेले आहेत. आपल्याला आता उतरवून दाखवेल ही कशी उतरतात. चला तर मी या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन, म्हणजे नेक्स्ट ह्याचाच पार्ट बनवलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे आणि आता संध्याकाळचं संगीत वगैरे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. टिल देन, बाय बाय.